तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आजपासून राज्यातील आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला आजपासून पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती काय असणार याविषयी। पण तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, तसेच या व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, विदर्भातील आपल्याला अकोला, नागपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होईल। मात्र मराठवाड्यात पाहिलं तर मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज दुपारपर्यंत उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि रात्री या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणात थोडासा बदल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूरच्या परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे। तर सांगली, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मात्र दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल। तर सायंकाळी आणि रात्री काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई, विरार या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला फक्त विदर्भात तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता पाहायला मिळते। बाकी संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर आजपासून कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।